आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंचिले ते पायापासी नाही असे वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोनिया गाठी दिली मिठी पायासी कोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संत सेवा दुसरे चरण संत सेवा त्यांच्या कृपेने कधी गावी सरो त्यांच्या कृपेने कधी गावी सरो बाबाजी सद्गुरु रहस तुका बाबाजी सद्गुरु रहस तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत्री जननी देवाची शरण शरण ही कनाता पायी माता शिकला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज गावया सुवट मस्तक हे पायावरी या वळकरी संतांच्या कर जोडी तो कधी काळी आपण असावी जवळे ठेव साधू संत जीवन गोमटे ते करा माझे फार ओझे तुम्हा शब्दाचा सुंदर प्रतिवर्षी कामाने घ्यायची शासनाला पंधरा सप्ताह वर्ष जवळजवळ 56 वर्ष मोठा या कार्यक्रमाला मोठा असणारा काळ होतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे पूजनीय आदरणीय वैकुंठवासी सद्गुरू हुल्लाप्पा महाराजांच्या 56व्या पुण्यतिथी चालत आलेला नामयज्ञामध्ये उपस्थित असणारे सर्व गुरुजन महाराजांमुळे त्याच गावचे असणारे मृदंगाचार्य संभाजी महाराज संगीत विशारद मृदंगाचार्य उगारटे गुरुजी महाराज संगीत विशारद शिवाजी महाराज गायनाचार्य गौतम महाराज गायनाचार्य बाबुराव महाराज गायनाचार्य वसंत महाराज यांच्या सर्वांचे चरणी नमस्कार होतो असणारं आपलं गाव कर्नाटकात एक महाराष्ट्राचे आहे आनंद वाटला इतक्या लांब घेऊन सुद्धा असणार आपली परंपरा ही कोणत्या फळाची एकदम पाठ नाही असावा अभंग पाठ नाही असा टाळकरीने सर्वांच्या पाठातला परिचय चालू अभंगाचा सरळ अर्थ आता आता म्हणजे केव्हा मनुष्य देह मिळाला तेव्हा मिळाला देव पण ज्याच्यामुळे बोलतो ते तुम्ही म्हणून आता तुम्ही हे सर्वनामे तुम्ही कोणाला म्हणल्या जातं तुम्ही या शब्दाचा अर्थ आदर तिथं आदर आहे तिथं भाग आहे तिथं भाग आहे तिथं आदर म्हणून आता तुम्ही
असतात कोण साधू, कृपावंत असतात कोण संत. संत तुम्ही आता कृपावंत. मग कृपा करतात कशाच्या संबंधाने? जीवाच्या संबंधाने. जीवाच्या संबंधाने करतात म्हणजे काय? या जीवाला ब्रह्मरूप करतात, देव स्वरूप करतात, आपल्यासारखे करतात. हे मला आता कळलं म्हणून तुम्ही माझं तसं करा म्हणजे गोष्ट करा. बराच वेळ झाला माझं गोष्ट करा गोष्ट करा करत असताना तुम्हाला कष्ट होईल, दुःख होईल, सहन करा, पण माझं गोष्ट करा. जर तुम्ही माझं गोष्ट करत नसाल तर मला पायापासून जर बाजूला काढून दिलं तर मी पायापासून वेगळा होणार नाही. वंचित येते पायापाशी नाही असे वेगळे. शरीराने बाजूला जाईल पण मनाने अंतःकरणाने बाजूला जाणार नाही. अपेक्षा एकच आहे, माझं गोष्ट करा. बराच वेळ झाला मी तुमची प्रार्थना करतो माझं चांगलं करा गोष्ट करा, पण तुम्ही का करत नाही याचाही अर्थ मी कळला, याचाही समजून मी घेतो. कारण ज्याचं चांगलं व्हावं वाटतं त्याचं वांगलं केलं पाहिजे. जोपर्यंत वांगलं जात नाही तोपर्यंत चांगलं होत नाही. माझ्यातलं जे वांगलं होतं तुका म्हणे सोडील्या ते वांगलं निघून गेलं. चांगलं होण्याकरता तुमच्या पायाला घट्ट मिठी मारली. आता तुम्ही एवढंच करा, माझं गोष्ट करा, अशा प्रार्थनेचा त्या ठिकाणी फक्त महत्वाचा विचार आपल्याला तो करायचा आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे सुखासाठी माणसं किती रोग पडतात, कोण कुठं पडतं, किती पडतं, कामून पडतं याचा विचार फक्त एकच आहे, प्रत्येकाला आहे सुख. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये हेच वर्णन करतात, माझं लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी भावेना जीवे. महाराज म्हणतात प्रत्येकाची अपेक्षा सुखाची. मग तुम्ही मला एक विचार करून सांगा, आपण निर्माण करतो त्या सुविधा, किती सुविधा असल्या म्हणजे माणूस सुखी ठरेल? अशी काही माणसं की त्यांच्याकडे 40-40 लाखाच्या गाड्या आहेत आणि ती तुम्ही आम्हाला मोठ्यापणा सांगतात आपल्याकडे 40 लाखाची गाडी. महाराज काही कमी केलं नाही तेव्हा. मग 40 लाखाची गाडी जाण्या-येण्याकरता एवढंच तिचं साधन आहे. तिथून कुठेही जाता येईल, विदर्भात जाता येईल, तुमचं कमाना जाता येईल, कुठेही जाता येईल. जाण्याकरता साधन आहे, साधन आहे. सुविधा आहे का सुख आहे? जो सुख असतं तर दोघं नवरा बायको सकाळी सकाळी उघडच्या काढायला पळाले. नवरा पुढं बायको मागं, नवरा पुढं बायको मागं, झिंगीत ठिकाणी चिमचिम चिलट पडत आणि जागा पाहिली. आपण म्हणा 40 लाखाची गाडी तुमच्याकडे का पळते? म्हणून डॉक्टरने सांगितलं पळत जा. म्हणजे सुविधा आहे का सुख आहे? आपण सुविधा आहे ती पण त्याला काय म्हणतो आपण सुख. आणखी नाही कळलं तर सांग. अशी काही माणसं येते म्हणतात देवाने आम्हाला काही कमी केलं नाही. देव देऊन थकलाव. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत जाण्या-येण्याकरता एवढी साधन, टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीला सुद्धा गाड्या आहे. आपण म्हणा तुम्ही गाडीत का बसत नाही? ती म्हणे मला मुळे दे. सुविधा आहे घरात पण सुख. याच्याही पुढे जाऊन आणखी सांगायचं असेल तर जुन्या काळात महिलांना लावायला त्यांच्या सासा इतक्या बेकार होत्या, केसाला लावायला शिकाखाईशिवाय काही नव्हतं. शॅम्पूही नव्हता आणि टेम्पो बी नव्हता. जुन्या काळात शॅम्पू बी नव्हता आणि टेम्पो नव्हता तरी एवढं केस होतं. आता शॅम्पू टेम्पो तरी बकरी शेपटासारखी. सुविधा आहे का सुख आहे? सुविधा. किती सुविधा असते म्हणजे माणूस सुखी ठरेल. अशी काही माणसं की त्यांचे साखर कारखाने त्यांच्या पंक्ती वार करायला आहे. 13 गुलाबजाम एक वारकरी खातो. डायरेक्टरला म्हणा का डायबिटीज. सुविधा निर्माण केली पण सुख नाही. अशी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडे किती सुविधा. मला सांगा किती सुविधा असल्या म्हणजे माणूस सुखी ठरेल. जुन्या काळामध्ये मसाला वाटण्याकरता एकच यंत्र होतं, वरवंटा आणि पाटा. शरीर किती तत्वाचं आहे? 5 तत्वाचं. आग, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. तो वरवंटा कोणत्या तत्वाचा होता? पृथ्वी तत्वाचा. सर्व खनिज पदार्थ सोन्यापासून तर लोखंडापर्यंत हे पंचधातू कशात असतात? दगडामध्ये. त्या घासण्यानं हे सगळे धातू आपल्याला मिळतात. 2 फायदे होते. पहिला फायदा होता घासल्यामुळे व्यायाम व्हायचा आणि दुसरा फायदा होता त्याच्यामुळे भरपूर कॅल्शियम शरीराला यायचा. म्हणून कोणालाही गॅप नव्हता. जेव्हापासून बटन लागलं मिक्सर आलं तोपासून गॅप आला. कोणी म्हणतं माझ्या गुडघ्यात गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या पाठीत गॅप आहे, कोणी म्हणतं माझ्या मानक्यात गॅप आहे, कोणी तुझा इथं बी गॅप आहे, तिथं बी गॅप आहे. सुविधा आहे सुख नाही. जुन्या काळात या महिलांनी दळण दळलं. जवळजवळ 20 किलो साधारण या महिला अशा रट्टून दळायच्या. तिथं जातं कशाचं होतं? दगडाचं. त्या दळत असताना पोटाचा व्यायाम व्हायचा. ते दगड असं रट्टून वाढावा लागायचा. पोटाचा व्यायाम होता. 6 आपत्ते जन्माला घातली जुन्या महिलांनी. जुन्या महिलांना किती आपत्ते? 6 आहे. तरी कधी दवाखान्यात गेले नाही, कधी शिजर नाही, कधी कुठे मेडिकलची गोळी नाही. का? कारण ओढल्यानं व्यायाम व्हायचा आणि शरीराला जे लागतं ते दगडाच्या माध्यमातून कॅल्शियम मिळायचं.
महिन्यामध्ये पीठ कमी आले ती आता ती घेतलेले 12 महिने झाले म्हणजे आम्हाला बरोबर जे सुखाची पण आम्ही नादी लावलो सुविधेच्या म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं सर्व सुखाची आशा कौटी रचनाही जीवा कीर्ताशाची नपावला माया विष्टीला चोमाला सर्वांची डोळे लाल झाली पण मृदंगाचार्य प्रत्येक शब्दाला हसत राहिला आणि थापा टाकत राहिला कीर्तन संपलं महाराजाला वाटलं लावलं आणि मग काही मंडळी मृदंगाचार्य विचारले काय बाबा काय आईवर व्याख्यान केलं महाराजांनी संपूर्ण समाज रडलं पण तू प्रत्येक टायमाला हसत होता म्हणलं झालं काय झालं म्हणजे महाराजांमुळे आम्हाला आई कळली म्हणलं शाबास तुम्हाला महाराजांमुळे आई कळली तुला काय कळलं ते म्हणजे महाराज कळला कसं काय कळला मी त्याच्या शेजारी राहायला आहे म्हणून कीर्तनात बोललो म्हणजे काय संसार संपलाय कीर्तनात संसाराची व्याख्या सांगितली म्हणून कीर्तन सुटलंय अरे तुकोबाराय म्हणतात नाही ने रस्त्याला देव तोरी अवघे संसारी म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदनावी म्हणून महाराज म्हणतात या सगळ्या सुवेदा आहे याच्या पुढे जाऊन तुकोबाराने प्रमाण सांगितलं महाराज म्हणतात ये रती माई के दुःखाची जनते नाही आधी अंत्य याच्या पुढे नाथ बाबा सांगतात नाही रे नाही नाही गुना
पत्नी आपल्याला 2च वर्ष आहेत की फक्त त्यांचं लग्न झालं त्यांना विचारा 2 वर्ष पत्नी आहे का ती 2 वर्षानंतर आम्हाला अनुभव आहे 2 वर्ष मी सांगितलं किती वाजता डबा करून होते ते किती लांब कीर्तनाला जाऊ 2 वर्षानंतर आमच्या घरात आमचं कॅलेंडर बाहेर आलं आपण म्हणून मला डबा करून मी करून दिला फोन करून मी 2 वर्ष तिने ऐकलं 2 वर्ष मी ऐकतो आणि 4 वर्षानंतर सरगाव ऐकलं पैसे मी लिहून देतो किराणा मी भरून देतो तरी मी शाकातो बाबा रे कोणी नाही बाई म्हणे खरा मारता तरी बरा नाशिला घरात एखाद्या म्हातारी म्हणा बायाची म्हातारा दिसत नाही दिसत का समारा घरात पडू नये काय म्हणतो कशाचं काय सांगायचं मला 3 महिन्यापासून घरात म्हातारा आहे एका रात्री 15 रांगोळ्या काढतो असं न केला धुनिया तरी पण रांगोळ्या तशाच आणि असं साबीन हात वाजवायला जगत आपण थांबता हे सगळे आपले कोणी साधकाने हात जोडले बाबा कळले आम्हाला गोष्ट कळल्यानंतर कळलंय तुम्हाला दुःख मागणी हो खरंच कळलंय का महाराज म्हणतात मला खरं कळलंय मग मला सुख मिळणार नाही का म्हणजे कोण म्हणतं मिळणार नाही सुख मिळणार आहे पण सुख ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मग मिळणार कुठं महाराज म्हणतात मी पत्ता सांगतो 2 ठिकाणी पहिला पत्ता आहे त्याच्याच ठिकाणी पुढे सुख एक ह्याचे ढाले बहु बहुपाई संताचे बहुपाई संताचे
धावत चालती किती पाय चांगले नामयाच्या पाठीला नामयाच्या पाठी चाले केशराज नामयाचे पाठी चाले केशराज कालावया चल कळने कालावया जड कळने चरणी
माझ्या जमीला नाही कोणी देव मनी पान ललिता कालिका सर्व कार्य करता भगवान जनाबाईचं काम करायचं आणि जनाबाई सांगते देवा ऐक ना मी सांगितलं माझं काम करू नको देव ऐकत नव्हते जनाबाई म्हणले देवा काम करतो पण का सांगत नाही देव म्हणले मला वेळ पडेल तेव्हा सांगेल काही दिवस निघून गेली चंद्रभागेच्या पलीकडच्या तीराला गवळ्या वेचायला गेले गवळ्या वेचल्यानंतर ढीग मोठा झाला एक पाठी पूर्ण भरल्या गेली आणि एक कटुरही तयार झालं जनाबाई म्हणले देवा या पाठीवर कटुरं ठेवते मला वस्तू लागते म्हणले पाठी आणि कटुरे दोन आहे कटुरा आणि पाठी वेगळी वेगळी कटुरं तू घे पाठी मी घेतो किंवा पाठी मी घेतो तू कटुरं घे दोन जनाबाई सांगितलं नाही दोन्ही मी घेणार एवढं आता त्याने तुझी पाठ दुपार मान मोडत म्हणजे मोडली तरी चाल काय तरी अशी का हट्ट करते ज्यांनी म्हणले तुला सांगितलं संतांच्या पायाचा महिमा सांग जेव्हा तू सांगत नाही आणि काम बळजबरी आहे ज्याने नाही सांगता येत ना म्हणजे नाही सांगतो त्याला आपण घुसतो ना विलाज देवाला कापाटासारखं त्याच्यापासून घुसला लागलं आणि तिला सगळं मोकळंच आहे चंद्रभागेच्या तीराला आले चंद्रभागेच्या तीराला आल्यानंतर पाणी पाहिलं जुन्या काळात त्या चपला वाहना या चालण्याच्यासाठी त्या पाण्यात चालायचे जनाबाईंच्या काढल्या अशा प्रकारे दिल्या नासा परत झाला आणि वरती थोडे लाकडाला जायला लागले तेवढ्या जनाबाई देवाला म्हटली म्हणतात जडे काहीतरी एखादं वस्तू माझ्याकडे दे ना जनाबाई म्हणजे एखादी वस्तू द्यायला म्हणजे अरे बाबा तू जर पडली तर चपला भिजत तर डोक्याला गावऱ्या भिजत तुझ्या पोटल्याला फुग्याला उचल तरी लागेल म्हणून माझं म्हणणं काहीतरी वस्तू दे ती म्हणजे वस्तू दिली असते पण तुम्हाला सांगताचा पायाचा महिमा सांग ना ते म्हणजे मला सांगता येत नाही जनाबाई म्हणजे तर वज लई जर पोचत असते गावऱ्या चपलाच नाही एवढा आनंद झाला देवाने चपला घेतल्या सुबळ केली आपल्या डोक्यात घेतल्या तिच्या पुढे चालाय देव हसते जनाबाई म्हणते कोण हसतात तेव्हा ते म्हणजे मला हसायचं असेल पाण्याच्या पलीकडे गेले देवाने ते आपल्या डोक्याच्या चपला हातात घेतल्या आपलं उपकरण खाली टाकलं त्याच्यावर चपला ठेवून हात जोडले आणि जनाबाईच्या पाणी जनाबाई देवाच्या डोळ्यात आलं प्रभू जनाबाई म्हणते देवा तुझ्या डोळ्यात पाणी काढले तुम्ही खरं सांगूच नाही मला संतांच्या पायाच्या महिमा सांगता येते झाली बोला याची क्षमा संतांचा महिमा उगाच आपण त्यांच्या पुण्यतिथ्या साजरा करत नाही असे पाय आपले पाय पाय अरे काय पाय देवाने सांग सेवकाच्या शिरी घेऊन चाले देवनाच्या शिरी घेऊन चाले पादुका देवकाच्या शिरी धरून चाले पादुका
कळून मी नेहमी सांगत असतो त्या जुन्या गाण्यासारखं नकोय. आडला नारायण हरी गाणं होतं आडला नारायण हरी. उगाच गरज म्हणून पाय धरायचे नाही. त्या पायात काहीतरी असलं पाहिजे. पाय पाय काय पाय दिली मिठी. मला सांगा पायात ताकद आचरला नाही. पायात ताकद शेवे नाही. किती सेवा आहे संतांची. होईन भिकारी पंढरीचा करी. होईल म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होईल यासाठी काय करावं लागलं. अभ्यास नक्कल करून अक्कली. मी वारकरी होईल मग माळ घालून बंद लावावं लागेल. पंढरपूरच्या वाट्याला ज्ञानोबाच्या 16 नाथबाबाच्या 16 तुकोबाराच्या 16 मध्ये एवढी वारकरी म्हणतात खोटी अशी साऱ्या अंगाला गंध लावून घेतात. सगळ्या अंगाला बंद मोठ्याला माळा रामकृष्णारी रामकृष्णारी कापला किसा गेलं घरी. लय मोठ्या माळा घातल्या म्हणजे साधू नाहीये. लय मोठ्या माळा म्हणजे साधूचं लक्षण नाही. म्हणून होईल म्हणणं इतकं सोपं नाहीये. मी पास होईल यासाठी अभ्यास करावा लागेल. तसा मी वारकरी होईल यासाठी त्याग करावा लागेल. त्यागात शांती निरंतर गीता सांगते. माळ घालणं सोपी पण माळ टिकवणं अवघड आहे. माळ घालणं सोपी आहे पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं अवघड आहे. आपण म्हणतो वारीच्या वाट्याला आम्ही वारकरी पण आंबे वाटायला लागले ना टाळ फेकून देतो लाईनीतून पडतो. एक आंबा समोरून घ्यायचा तो खाऊन यायचा. 3-3 आंबे खायचे पिवळे होतं वारकरी म्हणायचे. त्याचं खरं कार्ड आहे नाही एसटीचं. कर्नाटकाचं नाही माहित पण महाराष्ट्राचं नाही माहित मला. त्याचं खरं कार्ड आहे ना ते चायडावर म्हणलं कंडक्टरला बाबा बरोबर ज्याचं खोटं एक हात द्या समोर दाखव ना खरं. त्याची खरी सेवा म्हणून होईल म्हणणं इतकं सोपं नाही. माळ घालणं सोपी पण माळ टिकवणं अवघड. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं अवघड. लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं अवघड आहे. मी म्हणतो बायको सांभाळणं सुद्धा सोपी पैशाचं काय पण बायको होणं किती अवघड आहे. एखाद्याची आई वारली ना किती बायला भेटायला जातात तर त्याचं सारखं करतात. नको रडू मी तुझ्या आई सारखी आहे. एखाद्याची आत्या वारली नको रडू मी तुझ्या आत्यासारखी आहे. एखाद्याची बहीण वारली नको रडू मी तुझ्या बहिणीसारखी आहे. पण एखाद्याची बायको वारली किती म्हणतात नको रडू. तसं वारकरी म्हणणं सोपं नाही आहे. वारकरी होणं अवघड आहे. महाराज म्हणतात तितकी सेवा होऊन केली संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा गावे पंढरीशी आवड कधी एकादशी. तुका म्हणे ऐशी त्याचे म्हणे त्याचे प्रमाणे आपली आहे वाट पाहिजे. उलट आपण नाही गेलो तरी चालू. आपण वाटायला जाऊ काय करतो घरी फोन करतो आलोय पाऊस पडला हे केलं का ते केलं का पुन्हा म्हणतो मग मी घालतो. मग त्याचा मुलगा रडत होता कस काय म्हणलं तो पिळाला जातो घराला वापस. पुढे आले आमचे विचार पुढे आले आमची सेवा आणि त्याची सेवा हत्ती सारखी आहे. होईल हत्ती पाळणं सोपं आहे पण शिव पाळणं अवघड आहे. देवाला काम सांगणं सोपं आहे पण देवाला काम सांगणं अवघड आहे. मुख्यमंत्री आणणं सोपं आहे पण दाऊद आणणं तुमच्याकडे वीरपण्णा आणणं सोपं नाही. तुकोबाराने यमाला काम सांगावं ही ताकद तुकोबाराची. जगा काळ काय आम्ही एवढी ताकद काळ गुलाम सलाम करी तुकया लागत असे एवढी ताकद आहे. आणि ते तुकोबारा म्हणतात पायाशी काय संतांचे पाय त्याची बरोबरी कोणीच करत नाही. बहुत जरी झाली म्हणजे काय तरी काय होईल का पायाशी दिली पण तुम्हाला सुख मिळलं का. मला नंतर ते सुख मिळाले मग त्या मिळण्याकरता काय केलं तुला म्हणे सोडल्या गाठी. आता इथं आपला मुद्दा महत्वाचा आहे. काही गाठी अशा आहेत म्हणून माणसं म्हणतात ही आत्या गाठीचे महिलाही महिला म्हणतात या आत्या गाठीची पुरुष म्हणजे गाठी म्हणजे काय अशा काही गाठी म्हणा त्या चांगल्या चांगल्याला सुटल्या आहेत. अशा गाठी आहे काही
काही बाहेरच्या गाठी काही आतल्या गाठी. बाहेरच्या गाठी तोंडाने पडतात, ज्या तोंडाने बोलण्यातून गाठी पडतात त्या पडू नये देत संत. म्हणून महाराज म्हणतात त्या गाठी संतांच्या सुटल्या, म्हणजे आमच्या सुटल्या. कशा सुटल्या? महाराज म्हणतात काय सांगावं, सहज बोलणे हितोपदेश आणि करुणी सायास शिकवती. आम्ही सहज बोलतो म्हणून आमच्या त्या गाठी. वेदाचा अर्थ आम्हाची ठावा येराणी व्हावा भार माता वाचा बोलवे, म्हणून आमच्याकडून सहज बोललो म्हणून त्या गाठी सुटल्या. पण या बाकीच्या गाठी किती अवघड आहे. नाथ महाराजांचे कितीतरी प्रमाण या आतल्या गाठीसाठी. आतल्या गाठी शरीर करायच्या आणि त्या चांगल्या चांगल्याला सुटल्या. तडक मारली शंकर ह्याचा माझ्या इंद्रचंद्र शिकारा लाविया जेणे डोक्यावर तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घरे काम क्रोध केले घरे रे काम क्रोध केले घरे रे. सर्व आनंदाची सृष्टी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. आम्ही विष्णुदास तरी शेणवय आम्हाला धन देणारे राजा छत्रपती. मी नेहमी सांगत होतो राम राजा आहे, रघु राजा आहे, हरिश्चंद्र राजा आहे, शिवी राजा आहे, छत्रपती शिवाजी राजा असून महाराजे हेच या जगातलं विशेष आहे. राजा होणं सोपं आहे, पण राजा असून महाराज होणं हे सगळ्यात अवघड आहे. दोनच महाराज झाले, एक जनक आणि दुसरे छत्रपती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला तरी देवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा. मग चला, तुम्हाला काम नाही, लोभ नाही. महाराज म्हणतात लोभ नाही, काम नाही. तो म्हणतात तुम्हाला क्रोध. ते म्हणले मंबाजी बुवा मारायला आले तरी आम्ही. नाथ बाबा तुमचं म्हणणं काय? यवन अंगावर थोकाला प्रसाद देवने मुक्त, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवन अंगावर थोकाला प्रसाद देवने मुक्त केला. महाराज म्हणतात गोदावरीच्या तीराला नाथ महाराज आंघोळ करून आली की यवनाने 108 वेळेस थुकले, पण नाथ बाबाला त्याचा राग आला नाही. उलट नाथ बाबाची आरती निळोबारायाने केली. किती सुंदर केली पा. ब्रह्मा विष्णू महेश याशी छळावया येती नडळे निष्ठा ऐशी एकत्विदा भक्ती. ब्रह्मदेव विष्णू यांची असणारी नाथ बाबाची असणारी शांती ढळायला आले, पण शांती ढळण्याशी एकत्विदा भक्ती. म्हणून आमच्या ठिकाणी विकार नाही. सोडिल्या
गाठी. पण तुम्ही गाठी सोडल्या, दिली मिठी पायाशी, पण कशी दिली? मरंत संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ. किती विश्वास आहे महाराज. संतांच्या पायावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एक सकाराम बाबा आंबळनेरकर होऊन गेले. लोणीकर विदर्भामध्ये फार मोठा साधू. त्यांच्याकडे नाभिक समाजाचा माणूस केस कापायला जायचा. त्या काळात बलुतेशाही होती, म्हणून सकाळी लवकर केस कापायला जावं लागायचं. पण हा साधूच्या सेवेत लवकर जायचं. पाठी 4 वाजता गेला की 10 वाजता घरी यायचं. आणि 10 वाजता आला की दुपारा कोणी राहायचं नाही केस कापायला. मग लहान लहान मुलं राहायची. लहान मुलं राहिली म्हणजे धान्य कमी यायचं. आणि म्हणून त्याची बायको त्याला खूप बोलायची, तुम्ही महाराजाच्या नादी लागलात त्याच्यामुळं धान्य गोळा जास्त होत नाही, तुम्ही 10 वाजता वापस येतात त्यामुळं माणसं शेतात निघून जातात, काही करा. पण माझं म्हणणं एक आहे, तुम्ही महाराजाला आता सोडून द्या. त्याला शेवाई सुटत नव्हती आणि बायकोही सुटत नव्हती. शेवटी बाईचा स्वभाव लय रागीट असतो. कुत्र्याच्या मागं मांजर लागते, मांजरीच्या मागं कुत्रं, मांजरीच्या मागं पळत एकदा का मांजरीने फिस केलं का कुत्रं मागं सरकत. असं धावल्यानंतर त्याने महाराजाला सांगितलं, महाराज काही करा पण एक गोष्ट आहे, उद्यापासून मी येणार नाही. महाराज म्हणले काय भानगड आहे? तो म्हणला, हे बघा आम्ही जर आलो 10 वाजेपर्यंत आम्ही वापस जात नाही, तुमची सगळी सेवा, आणि घरी गेल्यानंतर केस कापायला कोणी राहत नाही, त्यामुळे संसारात धान्य गोळा होत नाही, माझा संसार चालत नाही, म्हणून मी उद्यापासून येणार नाही. ते म्हणले तुझं कल्याण केलं तर? ते म्हणले जर कल्याण केलं ना तर मी तुमच्या आयुष्यभर सेवा करीन. ते म्हणले शाल घे. नुसती शाल दिली आणि चल पुढं, त्याच्यात काहीतरी बांधून देतो. त्यांना वाटलं काहीतरी वेगळं बांधून देणार, पण पुढं गेल्यानंतर एका खड्ड्यामध्ये मेलेलं कुत्रं होतं. सकारामबा फार मोठे साधू होते. त्यांनी ते कुत्रं त्या झोळीत टाकलं, त्या शालीत टाकलं आणि त्या शिष्याला म्हटले जा घेऊन. ते म्हणलं मेलेलं कुत्रं जर नेलं तर काय होईल? ते म्हणले घरी जा, घंटाभर लोक ठेव आणि 10-5 मिनिटानंतर ठेवल्यानंतर उघडून पहा, नाही कल्याण झालं तर मला बोल. ते म्हणलं मेलेलं कुत्र्याचं कल्याण कसं होईल? ते म्हणले घेऊन जा. म्हणलं ना न्या तर साधू कोण चाललंय, नाही न्या साधूला राग येईल, न्या तर घरी असणारी पत्नी रागेल. म्हणून त्याची द्विधावस्था आली, विश्वास कमी पडला. त्याने ते डोक्यावर घेतलं, निघाला. पुढे गेल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात नेऊन टाकलं. जसं त्याने दुसऱ्या खड्ड्यात टाकल्याबरोबर निघाला. ते तिथं टाकून दिलं, शाल घेतली गुंडळणी, घरी गेला. ती शाल त्यांनी गुंडळून ठेवल्यानंतर थोड्या वेळानं तो बाहेर निघून गेला. त्याच्या बायकोने ती शाल पाहिली, तिच्यात थोडं धुडकं सापडलं. असं झटकल्याबरोबर एवढा तुकडा सापडला. तो सोन्याचा झाला होता. महाराज थोड्या वेळानं ती आपल्या पतीला बोलायला गेली, बोलून आणलं, सांगितलं शाल कोणाची? ते म्हणले सकाराम महाराजाची. ठीक आहे, तुम्हाला सकाराम महाराजांनी शाल दिली का? हो. मग उद्यापासून रोज सकारामबाची सेवा करा. ते म्हणजे मी जाणार नाही. ते म्हणजे झालं काय झालं म्हणजे मला अनुभव, तो महाराज का चांगला आहे का? ते म्हणले मला पहिले सांगा शाल कोणाची? ते म्हणले महाराजाची. मग महाराजाची शाल आहे ना तर 2, आता जर तुम्ही 4ला जातात 3ला जा. ते म्हणले मी मरण पण जाणार नाही. ते म्हणले मी एकच सांगते, मला सांगा शाल कोणाची? ते म्हणले महाराजाची. मग शालीत काय आहे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणे अरे बाप आपल्याला काय माहीत नाही. तिनं ते शालीतलं गठोड्यातलं आणून दाखलं, बाई शालीत निघालं. ते म्हणलं हे सोन्याचं आहे. हो. त्याने एक तोंडात एकूण आणली, एक तोंडात एकूण. तिनं दोन्ही हात धरले. तोंडात काऊन आणता? त्याने 30 किलोचं कुत्रं होतं म्हणे. मला सांगा साधूची सेवा जर केली ना तर आपल्या सारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ या शरीराचं सोनं करतील एक, किंवा जीवनाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्यामुळं दिली मिठी पायाशी. किती त्यांच्या पायात ताकद आहे महाराज, किती त्यांचे शब्द वर्णन केले म्हणजे कमी पडेल. कळलं पाहिजे की नाही? कळलं पाहिजे. एक म्हातारी माझ्याकडे आली आणि मला म्हणे महाराज हे माझा नातू आहे. म्हणलं बरं करतो काय? ते म्हणले सारखा अंगठे चोखतो. म्हणलं अंगठे चोखतो का? हो. म्हटलं मी काय करू? त्याला औषध द्या. म्हणलं तुम्ही याने अंगठे चोखू नये याकरता काय केलं? ते म्हणले काय नाही, मी एवढंच केलं, त्याला मिरच्या बांधून पाहिल्या तरी तो बोटं चोखतो. बर. कोरपड बांधून पाहिली तरी तो बोटं चोखतो. त्याच्या हाताला चिरगुड बांधून पाहिलं तरी बोटं चोखतो. अगरबत्तीचा चटका देऊन पाहिला तरी बोटं चोखतो. म्हणलं ठीक आहे, मी जर औषध दिलं तर हा बोटच चोखणार नाही. ते म्हणले मग औषध द्या. म्हणलं 2 मीटर कापड घेऊन या. म्हातारीने 2 मीटर कापड घेऊन आली.
आणि म्हणलं सकाळी या. म्हातारी सकाळी नातवाला घेऊन म्हणे औषध तयार. म्हणलं रेडी औषध. ते द्या बरं. म्हणलं तुमच्या देखत देता येणार नाही कारण औषध जास्त कडू आहे. म्हातारी म्हणले ठीक आहे. मी काय करू. म्हणलं तुम्ही आमच्या वाड्यात पाठीमागं जा. घरच्या माणसाला सांगितलं आमच्या अर्धांगीला आजीला चहा कर. तिनं अशी चहा केली. म्हातारी गप्पा मारीत बसली. पोराला गोड बोललो. लहान पोराला गोड बोललो ना महाराज लय खुश होतात. आणि त्याला ते 2 मीटर कापडाच्या नव्या चड्ड्या दाखवल्या. म्हणलं या चड्ड्या कोणाला आहे. तिने कोणाला. म्हणलं तुलाची. पण एक काम आहे तुला बोटं चोखता येणार नाही. ते म्हणला मी बोटं चोखणार नाही पण या चड्ड्या मला देणार का. म्हणलं तुला देणार. तिने मी घालून पाहू का. म्हणलं तुझी काढून टाक. त्यानं त्याची काढून टाकली. मी गडबडीत त्याचा करदुरा तोडला. त्याने चड्डी घातली आणि ते म्हणे हिला बांधायला काहीच नाही. म्हणलं हात कशाला आहे. त्याने असे गुंतवून धरल्या. म्हणलं मस्त चड्डी ना. तिने हो. म्हणलं पुढं तोंड कर. मागून कशी काय शिवली पाहतो. मागून केल्यानंतर असा टोला दिला. असं ओरडलं तेवढ्यात त्याची आजी आली. आजी आल्यावर ते म्हणलं आयो चाल ना आपल्या घरी. म्हणलं आबाय आता का बोटं चोकले डबल औषध. आता का बोटं टोकले डबल औषध. म्हातारी म्हणे असं कोणतं औषध देईल. म्हणलं हा बोटच चोकणार नाही. म्हातारी म्हणली येते आम्ही. म्हणलं या. आमची चड्डी द्या. म्हणल्या नव्या चड्ड्या दोन्ही घेऊन जा. म्हातारी दोन्ही चड्ड्या घेतल्या. गुण आल्यानंतर सांगाली. 15 दिवसांनी म्हातारी आली. म्हणलं आजी पोरग कस काय. तिने मजेत. म्हणलं तुम्ही मजेत. पोरग बोटं चोकीत चोकीतच नाही म्हणे असं घेऊनच खेळत म्हणे. त्याला कसं कळलंय कारण इथं कळण्याला किंमत आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांच्या पायावर एक सुख आहे आणि आणखीन दुसरे एक सुख कोण आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तू. भगवंताच्या चरणावरलं सुख संत कळून देतात म्हणून तो एक सुखरूप आहे. आणि मग सुखरूप किती सुखरूप आहे अनेक प्रमाणाने सिद्ध करता येईल. नाथ बाबा असेल, ज्ञानोबाराय असेल, जनाबाई असेल, नवे नवे सेना महाराज सुद्धा असेल. किती प्रमाण सांगितले. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देव. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर. म्हणून सुखरूप ऐसा असणारा ईश परमात्मा आहे. त्याच्याजवळ सुख आहे. आणि तो कुठं आहे. भीमा तिरे कवसवे नगर. नाव पंढरपूर तुला मुखाचे 4 भुजाचे. तुला मुखाचे 4 भुजाचे. पाहिला 16,000 रे. पाहिला 16,000 जगावार गेल्या सुख देईल मी समार. म्हणून तो जो सुखरूप आहे ते संत आठवण कर. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरा देवाचे सुख कळतं. देवाचे पाय धरा संतांचं सुख कळतं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी आणि मग हरी उपेक्षेनं. साधक म्हटलं महाराज आता आमच्या लक्षात आलं तुमच्या गाठी सुटल्या. तुम्ही संतांचे पाय धरले आणि संतांचे पाय धरले म्हणलं तुम्हाला देव कळला. मग तो देव तरी आहे कसा. महाराज म्हणतात आंधळ्या पांगळ्याचा म्हणजे आहे कसा. महाराज म्हणतात उपमा देण्याकरता त्याला नाही. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव. मग त्याच्या बाबतीत तुमचं मत काय. ते म्हणले काय सांगू. त्याला देवही म्हणता येतं आणि देवी म्हणता येते. म्हणून अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन आती पोत ज्ञानाचा नाद बाबा सांगतात. अनादि निर्गुण प्रगटली तो असणारी भवानी प्रगटली. आणि तिचं वाद्यही सुद्धा टाळ मृदुंगाई पुष्पाचा वर्ष अनुपम्य सुख सोहळारी. तिचं वाद्य टाळ मृदंगाचं आहे. आणि आपण ज्या देव्या पाहतो त्यांचं वाद्य हे नाही. त्यांचं वाद्य वेगळं आहे. त्यांचं वाद्य मी नाकाने वाजून दाखवत असतो. तुझ्या नावाचा अरे मंडप द्याला माहुरगडाच्या रेणुका माता जगेनाला यावा. महाराज हे वाद्यही देवाचं आहे. म्हणून टाळ मृदुंगाई पुष्प ठीक आहे. तो जो देव आहे महाराज आणि ते संत आहे ते कळून देतात. मग एवढ्या करता काय केलं. महाराज म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात वंचले
आमचे पाय धरल्यामुळं, आमच्यातल्या गाठी सुटल्या म्हणून पाय धरले म्हणजे आम्हाला ते कळला. आणि ते कळल्यानंतर आम्ही त्यांना, त्या संताला विनंती केली, बाबा रे, जे आम्हाला कळलंय ना ते अखंड टिकून ठेवण्याकरता वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे, आम्हाला पायापासून वेगळं करू नका. संताच्या पायापासून जीव जर वेगळा झाला तर दुःख भोगावं लागेल, आणि जर पायापाशी कायम जर राहिला तर सुख अखंड भोगता येईल. साधक म्हणला, ठीक आहे महाराज, आम्ही पायापासून वेगळे होणार नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुम्ही वागल्याप्रमाणे, पण आमची एक संख्या आहे, ते खरंच गोमट करतील का? महाराज म्हणतात, मी सांगतो, मी सुद्धा अशीच प्रार्थना केली होती अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुम्ही साधका, मी जे विचार केलाय ना तोच विचार तुम्ही करा. म्हणून मी त्यांना प्रार्थना केली, गोमटे ते न करा. गोमटे या शब्दाचा अर्थ होतो तुमच्यासारखं करा. गोमटे शब्दाचा असं मला बनवा, जसं तुम्ही आहात तसं मला बनवण्याकरता जे माझ्यातलं होतं ते निघून गेलं, जे माझ्यात होतं ते विकार निघून गेले. जे मी तुमच्यासारखं होण्याकरता खूप मोठे प्रयत्न केले, पण प्रयत्न असफल होऊ नये म्हणून मी तुमच्या पायाजवळ येऊन थांबलो. आता मला पायापासून वेगळं करू नका, पण वेगळं करू नये एवढ्याच करता करू नका. माझी अपेक्षा एवढी आहे, गोमटे ते करा. माझे करत असताना तुम्हाला कष्ट होईल, दुःख होईल, सहन करा. आणि आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांचे कष्ट दुःख सहन केले, मग आमचे केले म्हणून काय होतं? म्हणून ठीक आहे, मी तुमचे कष्ट दुःख सहन करायला तयार आहे, पण कोणाचं करायचं, कधी करायचं, त्या प्रश्नाचं उत्तर अभंगाचं पहिलं. कृपा
निर्दर्शन नाही आहे, पण जे सांगायचं मात्र तेच आहे. ज्यांचे मी पाय धरले माझ्या गाठी सुटल्या. गाठी सुटल्यानंतर मला सुख मिळावं ही अपेक्षा होती, ते सुख मिळलं. पण ज्याच्यामुळं ते अखंड मिळावं म्हणून त्यांच्या पायापासून वेगळं केलं नाही. मी त्यांना प्रार्थना केली, गोमटे करा. पण गोमटे करा कोणी करा, कधी करा, कवा करा, याच्याकरता हा शब्द वापरला आता. आता म्हणजे ताबडतोब वर्तमान काळ. आता तरी पुढे कितीतरी प्रमाण आता शब्दाने, आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, किंवा आता तरी पुढे हाच उपदेश. आता म्हणजे ताबडतोब. आता म्हणजे तुम्ही ताबडतोब माझं गोमट करा. म्हणून आता तुम्ही कृपावंत. तुम्ही कोणात? कृपावंत आहात. म्हणून आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग. आता तुम्ही हा शब्द भाववाचक आहे. तुम्ही हा शब्द आदरवाचक आहे. जिथं भाव आहे तिथं आदर आहे, आणि जिथं आदर आहे तिथं भाव आहे महाराज. जिथं आदर नाही तिथं तुम्ही आम्ही हा शब्द नाही, आरे कार्य शब्द आहे. तुम्ही पहा, आज बी आपण एखादा मोठा माणूस भेटलात, अहो कधी येणार तुम्ही आमच्याकडं? आपण जर त्याला म्हणलं कधी येशील रे तू, मनाला लागेल तो. म्हणून आता तुम्ही, किती बरं वाटतं तुम्ही. मग तुम्ही कोण? कृपावंत. किती कृपावाने. बाकीचे लोक कृपा करतात ती प्रपंचातली, पण संत कृपा करतात ती देव बनवायची. रेड्याचे सुद्धा देव बनवायची ताकद संतात आहे. म्हणून म्हणावं लागलं आता होती तुमची कृपा, होती तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा गाद. तुमची कृपा जर झाली आता, तर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. आता जर तुमची कृपा झाली तर हे निमिष मात्र देह पालटीला. स्त्रीचा तो केला पुरुष बाबा, मुलीचा सुद्धा मुलगा होऊ शकतो. तुमची जर कृपा झाली तर काय पावन केला. महाराज म्हणतात तुमच्या केला कृपेने काय होणार नाही महाराज, काही होईल. राईचा डोंगर पर्वत साई काही करू शकतात. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू. आता साधू आणि संत दोन पद आहे. साधू आणि संत तसं जर पाहिलं तर समानार्थी शब्द आहे, पण समानार्थी त्याला व्याकरणामध्ये वेगळ्या अर्थाने पाहावं लागेल. जसं भाजी कापताना बोट चिरले आणि घास कापताना बोट कापलं चिरलं एक आहे, पण त्याला वेगळ्या अर्थाने बघा. तसं साधू कोणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. संत कोणाला म्हणायचे? आणि काही टाना टोना नामस्मरणा वाचून, जे नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही. सगळ्याला एकच संत हकारून सांगी तुका, नाम घेता राहू नका, किंवा विनवितो सकळ जना, कर जोडून तोर लहाना, दान इतुकेची द्या मज म्हणे दिना, म्हणे तुकयाचा बंधू राम म्हणेगा. जो लागून पाया विनवितो, फक्त तुम्ही देवाचं नामस्मरण घ्या, याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणून सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घेऊ की मोक्ष येईल सुखी. नामाच्या व्यतिरिक्त काहीच सांगत नाही तो संत. आणि जो रंजाल्या गांजाला आपला करतो तो साधू. म्हणून साधू आणि संत एकच आहे. काही साधू आहे
आता त्याला साधू म्हणायचं का संत म्हणायचं तुम्ही ठरवा. पण तुकोबाराय म्हणतात भूत भविष्य कळू येईल वर्तमान, पण आम्ही या मुखेनं म्हणू संत. एखाद्याला भूत भविष्य कळता येईल पण आम्ही संत म्हणणार नाही, अशी काही पहा. ते गाडगे बाबाचं एक पद आहे पहा. गाडगे बाबा नेहमी कीर्तनात सांगायचे, जादू टोना भानामती, जादू टोना भानामती, मूठ मारून माणसे मरती, तर मग सैन्यात करा त्यांची भरती. गाडगे बाबा म्हणायचे जर कोणाला वाटतं नाही याला मूठ मारली म्हणजे माणसं मारता येतं, मग त्या माणसाने मला भेटा, मी त्याला भरपूर राग देतो. आणि त्याला राग दिली त्याने आपल्या पाकिस्तानच्या बाउंड्रीवर जाऊन बसायचं आणि म्हणायचं हारमोनी पारमोनी चले चले मायाची बोली नरसिकी बोल चले फू सावध. ते तिकून धावून आलं का सोडून द्यायचं. हो म्हणजे शासनाचा खर्च वाचेल, मिलिटरीचा खर्च वाचेल, बडी वाचेल. महाराज म्हणतात जादू टोना भानामती, मुठ मारून माणसे मरती, तर मग सैन्यात करा त्यांची भरती. महाराज म्हणतात जो साधू आहे तो कधी टाणाटोणा करत नाही, जो भक्त आहे जो संत आहे तो जानूनटोणा करत नाही. मग आता आम्हाला कळलं, म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. पण काय करा तुम्ही साधू संत जीवलग आहे. जीवलग शब्दाचा अर्थ होतो जीव दशा घालून शिवदशा प्राप्त करतात. रेड्याची जीवदशा घालवली, शिवदशा प्राप्त केली. कितीतरी उदाहरण आहे. ती जीवदशा तुका म्हणे बळी आणि जीव दिला पायातळी, त्याची जीवदशा घालून शिवदशा प्राप्त करून देतात. म्हणून महाराज म्हणतात जीवलग. ठीक आहे, म्हणून महाराज म्हणतात बाबा रे आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग एवढंच करा. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी, तुमच्या पायाजवळ येऊन थांबलो, वंचिले ते पायापाशी नाही असे वेगळे, पण तुम्ही माझं करा. गोमटे ते करा माझे, पण का करा तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायाची माझ्यातले विकार गेले, तुमच्या पायाजवळ मिठी दिली, माझं चांगलं करा. अशीच प्रार्थना संताकडे करा. आणि आपण अशीच प्रार्थना करतात म्हणून 56 वर्ष तुम्ही टिकलात. ज्या फडाचा तुम्ही अन्वय आहात, ज्या फड्याशी तुम्ही अनन्य आहात, ते साधू महात्मे सुद्धा त्याच होतात. गुरुवरे विठ्ठलबा चौधरी नेहमी सांगायचे की दादा हे आळंदी पंढरीची वारी होती. आळंदीच्या वारीहून निघाल्यानंतर एक वेळ त्यांना काहीतरी थोडसं वेळ झाली आणि रेल्वे निघून गेली पंढरपूरला जाणारी पुण्यातून. जशी रेल्वे निघून गेली त्यांनी चेकरला विचारलं गाडी, ते म्हणले गाडी गेली असेल आता पार, दौंडच्या पुढं गाडी गेलेली निघून. हे म्हणले माझी दसमीची आंघोळ बुडता कामा नाही. हे म्हणले बाबा आम्ही रेल्वे सोडू शकत नाही. ते म्हणले कितका लागल तितके पैसे घ्या, पण मला चंद्रभागेचं स्नान झालंच पाहिजे आणि गाडी सुटलीच पाहिजे. नाही तेवढी तळमळ केली. शेवटी एक अधिकारी म्हणला सोडून तर पहा किती पैसे देतो पाहू. नुसतं इंजिन सोडलं, इंजिन इन्नामध्ये धोंडोपंत दादा बसले, बरोबर दसमीला पंढरपूरला पोहोचले. अधिकाऱ्यांना पैसे, ती म्हणे तुला किती लागत ते बोल. नुसतं उपरनं झटकलं तर ढीर पाडला, तू मोजून घे आणि बाकीचे मला पुन्हा चंद्रभागेत नेऊन टाकायचे. एवढा अधिकार दादाचा होता. आणि त्याच अधिकाराच्या परंपरेत असणारे आपले बाबा आहे. आणि महाराज तुम्ही त्यांचे पाय धरले, काय कमी पडणार आहे. असे किती दुष्काळ पडले तरी काहीच होणार नाही महाराज. फक्त विश्वास तो करी स्वामीवरी सकळ भोगिता, म्हणून विश्वास ठेवा आणि कळून विश्वास ठेवा. कळलं नाही तर काय उपयोग व्हायचं, म्हणून कळून विश्वास ठेवा. महाराज म्हणतात आम्हाला कळलं म्हणून दिली मिठी पायाशी, म्हणून आनंद वाटला. नियोजित वेळामध्ये आपण या ठिकाणी येण्याचा सुयोग प्राप्त झाला. परमादरणीय सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझे गुरुबंधू की ज्यांचं कीर्तनही आहे आणि ते गायनाच्या यादीत बी आहे. सुंदर असं व्यक्तिमत्व आहे महाराजांचं, संभाजी महाराजांचं. कारण ते ज्या काळात आळंदीत होते त्या काळात मी पण होतो. तुमच्या नांदेड जिल्ह्यातला संजू देवसरकर, राजू देवसरकर आणि अशोक किरकर आम्ही सगळे देवकर माऊलीकडे होतो. पण पुढं देवकर माऊलीचं आणि सदानंद गुरुजीचं थोडं खटकलं. देवकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये भीमराव गुरुजी हे चरोलीकडं स्वतःच्या खोलीत राहायला गेले. शंकर महाराज पांचाळांनी 40 फुटावर संस्था स्थापन केली देवकर माऊली, आणि आम्ही संस्थेत बसलो. आणि तेव्हापासून जाण्या येण्याचा लांबचा योग आला. पण पुन्हा महाराजांनी ओढून आणलं आणि 35 वर्षानंतर गुरुबंधूची गाठ घडून दिली. हे पुण्य सर्व ग्रामस्थाचं महाराज. इतक्या दिवसानंतर आम्हाला कळलं की आम्ही दोघं समान एका काळात आळंदीत होतो. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आनंद वाटतो त्या गोष्टीचा की तुम्ही 56 वर्ष साधूची सेवा करते. मी तारीख मोजू नका, निश्चितच एक दिवस असा ना की चंद्र सूर्यापर्यंत आमच्याकडून हीच सेवा घडो. हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Jai
तुकाराम 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 पुंडलिक
Hare